एकच सांगणार आहे की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणार आहे. या हिंदवी स्वराज्याची पताका ज्या छत्रपती शिवरायांची महाराजांनी पत्कावली, ती पताका 151 फूट ह्या धाराशिवमध्ये पहिल्यांदा होतोय आणि तो मान पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी त्याचं भूमिपूजन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होते. माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं. त्यामुळे काही राजकीय वादळं येतात जातात. मी आताच आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रताप सरनाईक यांनी आयुष्यामध्ये भरपूर काही कमवलंय. कधी स्वप्नामध्ये नव्हतं तेवढं सुद्धा प्रताप सरनाईकने कमावलं. आणि आज 151 फुटाचा ध्वज ज्या वेळेस आपण या ठिकाणी भूमिपूजन करतोय त्या ध्वजाचं अनुकरण माझ्या मतदारसंघामध्ये घोडबंदर किल्ल्यावर ज्यावेळेस मी पहिल्यांदा केलं, त्याच ठेकेदाराला आज हे काम देण्यासाठी मी माझ्या सीओना सांगितलं की अतिशय उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या घोडबंदर किल्ल्यावर तो ध्वज पूर्वी उभारला होता आणि घोडबंदर किल्ल्याची एकदम चांगल्या प्रकारची आपण पुनरुज्जीवन त्याचं केलं होतं आणि सर्वसामान्य शिवप्रेमींना तो घोडबंदर किल्ला आपण दाखवायला. तशाच पद्धतीनं हा ध्वज या ठिकाणी व्हावा. काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा मराठा समाजाचे आपले या परिसरातले नेते मुंबईला आले. मी त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये 100 मुली आणि 100 मुलांचं वसतिगृह असलेली इमारतीचं काम दाखवलं. त्याबरोबर ठाणे शहरामध्ये एका वसतिगृहाचं काम मी त्यांना दाखवलं. त्यामुळे ते प्रभावित झाले आणि कदाचित मनोज जरांगे पाटलांना त्यांनी सांगितलं असेल की बाबा प्रताप सरनाईक बाकीच्या नेत्यांसारखं नाही, वेगळं आहे, तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला यायला हरकत नाही. आणि म्हणून दादांनी हा कार्यक्रम स्वीकारला असेल असं मला वाटतं. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, कारण मला कल्पना आहे की तुम्ही या ठिकाणी प्रताप सरनाईक पेक्षा जरांगे पाटलांचं भाषण ऐकलं. मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. परंतु मी आनंदी आहे की ज्या ज्या गोष्टी ज्या सत्तेवर वाटत असतात त्या त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात करायला मिळतात. आणि ती प्रत्यक्षात करत असताना एक अतिशय चांगला उपक्रम आपण धाराशिवचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी राबवतो, याचा मला अभिमान आहे. आज ध्वजाचं भूमिपूजन झालं, पण भविष्यामध्ये आपल्या मराठा मुला मुलींचं वसतिगृह आणि त्याचबरोबर एक मराठा समाजाचा हॉल या ठिकाणी असावं यासाठी यातली आमची सगळे मराठा समाजाचे नेते मंडळी झालं ना, आपलं चाललंय ना जागेचं, प्रत्येक गोष्ट होत राहील. त्यामुळे त्या गोष्टीची पूर्तता करण्याची ताकद आई भवानी मला देईल याची मला खात्री आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांना मराठा मुक्ती संग्रामाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या धाराशिव नगरीत आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळं श्रेय आणि काम करण्याची सगळं श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी यातून काढ नोपास करायला 2 दिवस झाले. आता यायला लागले काम आता खरं बोलल्यामुळे त्यांचं मत टिकलं. प्रतापजी सरनाईक साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा हा कार्यक्रम शासकीय आणि मी काय कळत जात नाही मग ते पण बसत. पण लातूरला साहेबांना शब्द दिला की आम्ही येणार. तेव्हा साहेबांना ते आलते, म्हणलं येईल, कारण काम तसं होतं म्हणून येईल.
राजापेक्षा आणि ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोठं काय. कोणी नाव ठेवत असतं, कोणी काय म्हणते त्याला ते सोशल मीडियावर लिहित असतं. आपल्यासाठी प्रिय काय, आपला स्वाभिमान काय. मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही, आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं. आणि एखादा मंत्री महोदय, पोरांना ते पण समजून घ्या, एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूला पाऊल टाकत असतील, त्यांना कुणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील, समाजासाठी लढत असल्यावर म्हणलं त्या टायमाला जातवान मराठ्यांनी पाठीमागं उभा राहायचं. आपल्याला का पक्ष देणं घेणं नाही, कोणत्या पक्षाचा असेल. आणि थोडे सरनेक साहेब मंत्री महोदय साहेब जरा नवीन पडते, तुम्हाला वाटत मारलेले गुंगळा बेकार दिसतो. हे असंच आहे हो, यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा असं कम करतेच नाही. नवीन पोराला इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला, नाही तर लोकांच्या दोरीत बांधून ठेवते. असंच कर, एवढंच कर, याच्या पुढे बोलू नको, मग त्यांना नाही निघत दम. दोरीत बंधनात आणि आचारसंहितेत ते काय वागत नाही. त्याला मोकळं जीवन जगावं वाटतंय छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याप्रमाणे. कोणाच्या दबावात, कोणाच्या गोंधळात ही वेगळीच फौजी. तरी आज कसं काय जरा ठेवलं का तुमचं? हा, नाही तर हे गबा एकदा बाहेर पडलं ना, चांगल्याचा फेस पडू. तुम्हाला माहित नसतं एखाद्या दिवस मंत्री महोदय साहेब, हे पावसामुळेच थोडं, कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली, शेत सोडता येणार, शेतात जाता पण येणार, आणि जनावर वाहून गेलेत. त्या दुःखात शेतकरी आहे. मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरोप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल. आपले एकनाथजी शिंदे साहेबांनाच सांगितलं तर आणखीन त्यापेक्षा चांगलं होईल. लोकांनी कांद्याच्या चाळी भुसारे भरून ठेवले होते. इतका पूर आलाय काय की सगळंच वाहून गेलं. त्याबरोबर जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, गाय वाहून गेल्या. मी स्वतः प्रत्यक्ष घरात घुसून बघितलं. लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं, तेल मीठ सगळं वाहून गेलं, कपडे सुद्धा वाहून गेले. कपडे सुद्धा घालायला नाहीत. मला वाटतं धाराशिवची भूमची टीम एक किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी, कपडे काय काय लागल ते. म्हणून त्यांचे इतके हाल चालू आहेत आता. मला तो उभा राहता तोवरच बोलतो. परिस्थितीला सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला. शेतात 1.5 फुटापेक्षा जास्त खांदून गेले. सोयाबीन, उडीद, कापूस जे होता ते सगळं वाहून गेलं. आय मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं. काय असतं साहेब बघा, जीवनात थोडे फरक आहेत, वेगळे वेगळे जीवन आहेत. ग्रामीण भागाचे वेगळे, शहरीचे वेगळे. ज्या माणसानं 3-3, 4-4 वर्ष त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठंतरी आशा असते की आता ह्या फळातून आपण घर बांधू, मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू, आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय उभारत होता, आत्महत्येशिवाय पर्याय नाही. कारण त्याच्या घरात कोणी नाही, ना नोकरीला आहे ना कोणी व्यवसाय. त्यांनी रात्रंदिवस केलेलं कष्ट वाहून गेलं. पुलं तुटले, काही बंधारे फुटून गेले. तिथं मला वाटतं त्या गावाचं नाव टाकळशिंग आहे बहुतेक, टाकळशिंग हिंगणी जवळ असे. ते तर ते सगळा पट्टाच आहे, काहीच नाही राहिले त्या गावाने. जर हे साहेबांना तुम्ही इथून गेल्यावर सांगितलं त्यांना तातडीची त्या लोकांना मदत मिळेल. आणि याच्यात आणखीन एक लय महत्वाचा मुद्दा आहे, तो मात्र आवर्जून सांगा. ज्यांच्या गायी, म्हशी, बैल होऊन गेलेत ना, ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेलेला दाखल. त्याच्या बा कांदा गेलो
वाहून गेलेलं कसं दाखायचं आता? म्हणजे ही रिअल परिस्थिती आहे. वाहून गेलेलं दाखवायचं कसं? एक तर ते मेटा कुठे लाला बिचारा घाय मोकळून रडत आहे, त्याला मदतीची गरज आहे, त्याला म्हणजे तुम्ही गाय कुठे होऊन गेली दाखव. गाय होऊन गेलेली दाखवता येईल का? फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा, किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली 50-100 किलोमीटर वाहून गेली, ती दाखवायची कशी? अविश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवू नका, एवढंच माझं तुमच्याजवळ घरानं सांगणार. त्यांनी सांगितलं माझी गाय गेली घ्या, बैल गेला घ्या. त्याला बैल घेणं इतकं सरकारकडून निधी द्या. हे बघा, सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे आहे राज्याचं, आणि जनता ही तुमची आहे, तुम्ही जनतेच्या मायबाप आहे. एखादी अडचण आली सरळ हातानं सरकारकडे काही कमी नाही, आणि शेतकऱ्याला मदत केल्याने शेतकरी तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. दानशूर आहे शेतकरी, पण आज त्याला आधाराची गरज आहे. त्याला अवमान करायचं, त्याचा अपमान करायचे दिवस आता नाही. आणि मग ते सांगतात की ते वाहून कसे गेले, आणि मग ते सापडत येईल का? ते कुठं कसं मला काय कळत नाहीये. एखादा कांद्याची चाळ वाहून गेली, आता तुपले 10 टन कांदे होते, हे दाखवायचं म्हणलं आता वाहून गेलेले कांदे खरंच 10 टन गोळा होतील का? गोळा करून त्याला दाखवायचं म्हणलं, द्या दाखवून मला कुणी पण. ते आता विखरून जाणार पाण्यात सगळे. हे भूत सगळे शिराळा गाव म्हणून आहे, तिथं गुतले मोठ्या पुलाला. काही झाडं गुतली, काही ते सोयाबीनचे मोठमोठ्या गंजी असतात त्या गुतल्या, आणि पुलाच्या वरून पाणी पडायला लागलं. मग आणि पूल तुटून गेला सगळा. आता जर म्हणले तो तेवढंच होतं का, दाखव. कसं दाखवता येईल? म्हणून थोडं विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे, तातडीची मदत तेवढी मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे. ते मुख्यमंत्री साहेबाला, शिंदे साहेबाला सांगून, टाइम असला तर दादाला सांगा, त्यांच्याकडे असलं तर सांगा, तुमच्याकडे असलं सांगा. केले हे आपल्या गोंधळात नसतेच वाटतं. हात राखून खेळ असतो त्यांचा. पाऊस आला तर छत्री घी, पाऊस गेल्यावर उघडून ठेवी, असं थोडं त्यांचा वेगळा कारभार आहे वाटतं. कारण त्यांनी आमच्याकडे खूप चांगले चांगले नेते पेरले बिडा. मी टीका करणार पोरका नाही, मी जे काम करतो त्याला शबासकी देतो आम्ही. पण त्यांच्यावर बी नाराजी नाही, तर त्यांनी आमच्या डोक्यावर लई काही गोष्टी बसून ठेवल्यात, म्हणून एखाद्या दिवस ते बोलावं लागतं. नंतर ते काय आमचे विरोधक नाही, किंवा ते काय आमचे असं तसं काय काल नाही. काल त्यांच्या मंत्री महोदय भरणे साहेबांना सांगितलं, 1 मिनिटात त्यांनी सांगितलं, होय तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसकट द्यायचा प्रयत्न करतोय. कौतुकच करणार ना आम्ही, पण काही काही मंत्र्याला टाइमच नसतो त्याला, तर आम्ही तरी काय करावं. आणि मग हे आमचं गबाळ बोलायला लागलं की तुम्ही आता होतं बोलत आहेत. मग हे काय गरीबाचे लेकरं कष्ट करणारे जे पोरं आहेत यांना नाही सहन होत. मनात जिंका, गोर गरिबांच्या मनात जिंका, तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील ते कळवा. दिलखुश लोक आहेत, पण संकटात दाखवल्यावर त्यांचा अपमान नको. सध्याचं सांगितलं इतकं वाईट मुद्दा हातात घेतला. आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं तुमचं कौतुक करतो की तुम्ही ध्वज उभा करायला, पण लेकरांसाठी जी सुविधा करायची वसतिगृहाची, त्याचा मात्र लवकर ती जागा मिळवून देऊन तिथंही ते उभा करा. लिकेवाळीचं लेकराबाळांचं तेही कल्याण होईल. लोक बोलण्यापेक्षा काम केलेलं विसरत नाहीत. बोलण्यापेक्षा लोक काम केलेलं विसरणार नाहीत आणि विसरत पण नाहीत. फक्त आता कृतीची लई गरज आहे. नसतं आम्ही ना 70 वर्ष झालं आमचा फेस पडला नसते भाषण ऐकू. कव्हा तेच पाणी देतो, लाईट देतो, रस्ते करतो आणि डोक्यात खाली खड्डे देतात. कव्हा तेच आणि त्याच कार्य 72 वर्ष झालं तेच पोल येत आणखी 72ला बसलेले दुष्काळात. ते पोल आणखी बदलले, धाराशिवमध्ये बदलले का खरं सांगा. हे पुढे राज्यातलं उदाहरण आहे. कोणतं सरकार आलं का आम्हाला ते सांगतं मी लई कटकटून विकास करणार करतो का आणलेलं कोणी येऊ द्या. तेच विकास व्हायना, काहीच व्हायना. त्याच्यामुळं शिंदे साहेब कळत येत चांगलं कळत किती नाही करत त्याला केलं म्हणतो आम्ही. चांगलं चाललंय, आताही चांगलं चाललंय वाटतं. यांनी जुळून घेतलं वाटतं आता मराठ्यासंग आपल्या फडणवीस काकांनी
वाटतं आता प्रमाणपत्र वाटायला सुरू केलेत म्हणजे आज दिलेत हं? दिलेत ना दादा 5 दिलेत मग कदमवाडीत. आता आमचं काम असं असतं, जीव देतो त्याच्या पाठीशी उभा आहे. नाही करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहायचं, हे पण ते देवाणधंदा शिकेला आणि म्हणूनच आपलं वाटलं झालं. जे करत नाही त्याच्या मागे उभा राहायचं आणि जो करतो त्याच्या मागे उभा राहायचं नाही. मराठा समाजाची तो पुढं सबसेल बदलायचं. जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव, जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला असला तरी ढकलून द्यायचं, कारण हे घेणं देणं नाही आहे. आजकालचं युग बदललंय. लेकराला नोकऱ्या शिक्षण नाही, आपल्या व्यवसाय नाहीत, शेती नाही पिकली, आपल्या आई बापाचे हाल होतात, आपल्या मुलांचे हाल होतात, लेकीबाईचे पण हाल होते. जेव्हा करतो तेव्हा करतो. आता प्रमाणपत्र केलेच वाटतं गॅजेट प्रमाणे वाटायला सुरू, परंतु मी सकाळी आव्हान केलंय की ज्यांना प्रमाणपत्र दिले मी काय करणार आहे माहितीये का तुम्हाला सांगतो. आपलं काही दममान्य असते, गडबड नाही, गडबडीत समाजाचं वाटोळं होतो. मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे, कोणाकोणाला दिले त्यांना धाराशिवला बोललेलं, मी ते अंतरवालीला बोलवलंय. मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिलेत त्या बांधवांना धाराशिव मधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या अंतरवाली लिहा. तेवढेच, फक्त तेवढेच आहे. मला कसे दिलेत फक्त बघून जायला, काय रूल, काय नियम लावलेत, काय निकष लावलेत, कसे दिलेत, कशाच्या आधारावर दिलेत, म्हणजे मला पुढचा डाव टाकायला मी मोकळा. टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे, मी बघतो ना काय करतात काय. बुळबुळ बोलायला चालू झाली तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यांना ते धंदाच लावलाय. ते म्हणतात आम्ही ज्ञानी आहे. काय केलं कारण 45 वर्ष ज्ञानी उसत थोडी तरी पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते. ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं जाते ना 45 वर्ष. ज्ञानीने सरसकट नाही दिलं, थोडं थोडं नाही दिलं, उली उली नाही दिलं, कसंच नाही दिलं. आम्ही 58 लाख कावा नाही दिलं, त्यातून 3 कोटी व्हायना मराठी आरक्षणात घातलेत. आता 2 गॅजेट आणलेत, सातारा संस्थान आणलं, मराठवाड्याचं आणलंय. चुकू द्या ना, मला बघू द्या, मी आहे, मी करतो बरोबर. अहो गाव जळालं का रेपाट जळलं? अरे मला ना गोंधळात नका पडू. गाव जळलं तर रेपाट जळलं, गाव जळलं म्हणू नका ना. साठू अरे गाव जळलं, पण गॅजेट काय सांगताय त्यानुसार आपण ते गाव घ्यायलो. मला फक्त बघू द्या, दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे. तुम्हाला क्लिअर सांगतो, हे आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे. मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे. उद्या त्याला काय निकषाने दिलेत, कशाच्या आधारे दिलेत, काय केलेत मी लावतो डोकं. तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय. मग दसऱ्याला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं. आता थांबतो, पाय थरथर